तुझं दाखव ना लगेच. हाय गाईज. तर आमच्या मॅनेजरचं लग्न आहे आणि आज त्याची मेहंदी आहे, पण आमचं जाणं नाही झालं, त्याच्यामुळे आज आम्ही ऑफिसमध्येच मेहंदीचं फंक्शन करत आहे. लेट मी शो यू गाईज. सो गाईज, लेट मी शो यू. रिया मेहंदी काढत आहे. हाय मीनाक्षी गाईज, जॉइन अस. आमिषाची मेहंदी काढून झालेली आहे. व्हेरी नाईस. आणि काव्या निकिताला मेहंदी काढत आहे. तर अशा प्रकारे आमचं मेहंदीचं फंक्शन सुरू आहे. स्टे ट्यून गाइज. ये मेरी मेहंदी चल रही है और ये मेरी मेहंदी आर्टिस्ट है क्यूट सी. आणि आता लोक एक्सचेंज झालेले आहेत. आता काव्या जान्हवीच्या हातावर मेहंदी काढत आहे आणि रियू पलकच्या हातावर. तुम्ही बघू शकता बाय द वे किती सुंदर सनसेट दिसत आहे माझ्या ऑफिसमधनं. खूप सुंदर. डायटिंग चालू आणि वापर खाते. डायटिंग चालू. गौर से देखिए गाइज, ये गद्दार है. ये मेहंदी नहीं निकाल रहे हैं. गाइस ये देखो ये क्या कर रहे हैं हमारे ऑफिस में. हेलो गाइस. बोल ना. तो गाइज, अभी हम जा रहे हैं मैनेजर की शादी में. जैसे कि आप सब देख सकते हो, हम ये पूरा लगेज अपने साथ लेके आए. क्या तुझं दाखव ना लगेज. तर आता आम्ही स्वामीच्या गाडीमध्ये जाणार आहे. आमचं आधी बसनी जायचं ठरलं होतं, पण स्वामीनी मेहरबानी दाखवली आमच्यावर. हिला खूप प्रॉब्लेम आहे कोणा सगळ्यांची. खूपच जास्त. माझं लागायचं ते तुला लागत होतं म्हणून म्हटलं तू सोबत चल. तर आमची गाडी आलेली आहे. हा आहे स्वामी. स्वामी माझी पण बॅग ठेवा प्लीज. प्लीज माझी बॅग ठेवा. एक ऑफिस मधनं असं चाललोय. कॅन सी. असे ऑफिसला बाय बाय करत आम्ही सगळे निघालो. तर तिथे पोचायला 2 ते 3 तास लागणार होते. मग काही सुंदर रोड्स आणि गाडीमध्ये लग्नाचे गाणे, एकदम वाईबच बनून गेली होती. हे सगळे करता करता मध्येच त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायला पण थांबायचं होतं. तर सगळेजण ज्याच्या त्याच्या चॉईसचं बघत होते. सो मी पण म्हटलं की काहीतरी बघावं. तर इथे खूप छान शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या मावळ्यांचे असे छोटे छोटे पुतळे, बरंच काही काही छान छान होतं. पण नंतर आम्ही ज्या कामासाठी आलो आहे त्याच्यावर फोकस केला. आम्ही गिफ्ट चॉईस केलं आणि इथून. तर हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही आमचे गिफ्ट्स घेतले आणि निघालो. अच्छा, तू इकडे आहे का? मला वाटलं. नंतर हा सुंदर सनसेट आणि हा व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो. इथे सगळ्यांनी चहा घेतला आणि मी कॉफी घेतली. सोबतच सगळ्यांनी वडापाव पण घेतला आहे. कॉफी बघ. कॉफी किती छान आली. देना ना रे. चल. शुगर आहे का नारे काय? सगळ्यांसोबत वडापाव खाते. वडापाव खाते. मैं एक्सप्रेशन देऊ मी.
मस्ती करत करत आम्ही कधी जेजुरीला पोहोचलो समजलेच नाही. आमचे काही कलिग्स आधीच आले होते तर ते वैभवला घेऊन खाली आले. त्यानंतर मग काय लगेच आमचा धिंगाणा सुरू झाला. 1,000 years later. माझं नाही निघणार ना फक्त एवढं. नाही नाही बोलले कुणाला किती भरायचे तेवढ्या भरू द्या. कुणाला म्हणू नका की एवढ्या भरा तेवढ्या भरा. A few moments later. तुम्हाला सांगितलं आहे करा तुम्ही माझं. मी आणून देऊ का पाणी? आणून द्या ना सूरज. Few moments later. तात्या चालू काय तुला? नको नको किती लावलीस तू? नाही. अथर्व से हाय. खूप सारं जेवण आणि खूप सारा डान्स करून झाल्यानंतर इथे वैभवची उठण्याची विधी चालू झाली होती. तर इथे वैभवला औक्षण करून त्याची आईने त्याच्यासाठी उठणं वगैरे लावलं. त्याच्यानंतर सेम त्याच्या मावशीने आधी औक्षण केलं, त्याच्यानंतर उठणं लावलं. तेच बघून आम्ही सगळ्यांनी पण तीच प्रोसेस फॉलो केली. हळद लावण्याच्या आधी असं पूर्ण बॉडीला उठणं लावलं जातं आणि मग काय उठण्याची प्रोसेस संपतच आली होती की लगेच डान्स सुरू. आणि डान्स म्हटलं की आमच्या सगळ्यांच्या अंगातच येतं. रिया बघा, काव्या, ज्वाला, पलक, अमिषा, अथर्व, जान्हवी, बस भाई सगळ्यांनी मग काय डान्स, नुसता डान्स. नंतर आम्हालाच कळत नव्हतं की आमच्यामध्ये एवढी एनर्जी आली कुठून. आम्ही गेल्यापासून रात्री 1-2 वाजेपर्यंत कंटिन्यू डान्सच करत होतो सगळे. आणि या सेलिब्रेशनमध्ये कधी ऑफिसची मंडळी घर बनवून गेलं, फॅमिली बनवून गेली कळालेच नाही. मी खूप लकी आहे की मला अशी टीम मिळाली. एन्जॉय करत होते तरी ते मी स्वामीला आणि विशालला बोलले की तुम्ही हे फुलं घ्या आणि माझ्या अंगावर टाका. हे काहीतरी टाइमपासच चालू होतं आमचं. म्हणजे मी त्यांना असं म्हणत होते की तुम्ही ते खाली उतरून माझ्या अंगावर फेका, मला स्लो मोशनमध्ये व्हिडिओ बनवायचा आहे. तर ते पण किती भामटे आहे बघा, त्यांनी काय केलं नेक्स्ट. तर जसे मी डोळे बंद करून राऊंड मारायला चालू केलं तर त्यांनी ते फुलं स्वतःच्या अंगावर ओतून घेतली आणि सगळ्यांसमोर माझा पचका केला. एवढा घाण पचका लपवण्यासाठी आणि स्वतःला रिकवर करण्यासाठी मी स्वतःच खालची फुलं गोळा केली आणि माझ्या अंगावर टाकून असं दाखवलं की मला तर काही फरकच. तर हा सगळा पराक्रम करून परत खाली निघून आले आणि सगळ्यांच्या ग्रुपमध्ये डान्स करायला चालू केले. 12-1 वाजून गेले होते. अजून मेहंदी काढायची बाकी होती पण स्टील पोरं नाचायचे थांबतच नव्हते. वैभवचे मेहंदीचे फंक्शन चालू झाले आहे. तर आम्ही तर ऑफिसमध्येच मेहंदीचं फंक्शन करून आलो होतो पण मेन नवरदेवरच मेहंदी काढायचं बाकी होता. तर येथे काव्या आणि रिया त्याच्या हातावर मेहंदी काढत होत्या. आणि आमची पुढची धमाल पाहण्यासाठी नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. बाय बाय.